पुढच्या गोष्टी काय केल्या गेल्या पाहिजेत ते त्या ठिकाणी समजून घेता येईल। आता मी आपल्याला हे दाखवतो, हे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे रेड अलर्ट दाखवलेला तो भाग आहे आणि बाकीचा येलो अलर्ट आहे। आपल्या महाराष्ट्र पूर्णपणे रेड अलर्ट काही भागात ऑरेंज अलर्ट, काही भागात येलो अलर्ट, अशा पद्धतीनं ह्या तिन्ही गोष्टींनी महाराष्ट्र व्यापलेला आहे। इनफॅक्ट रेड अलर्ट दुसरं गडचिरोलीच्या भागामध्ये थोडा पाहायला मिळतोय। नंतर हे खालच्या म्हणजे मी 4-5 जिल्ह्यांची नावं सांगितली, तिथे एक ते दाखवतोय। नांदेडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन खऱ्या अर्थानं सुरू झाले। काल रात्रीपर्यंत त्या गावांमध्ये पाणी होतं, अनेक लोक जे आहे ते अडकलेली होती। खऱ्या अर्थानं रेस्क्यू त्या ठिकाणी सुरू झाले। अत्यंत भयानक अवस्था आहे त्या। बरोबर आहे, म्हणूनच तिथं पूर्णपणे बोटीची व्यवस्था करून SDRF आणि NDRFचे जवान तिथं काम करतायत आणि शिवाय आपण मिलिटरीला पण तिथं पाचारण केलेलं आहे। पूर्णपणे सगळेजण तिथं लक्ष ठेवून आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये जी गावातले नागरिक हे चारी बाजूनी पाण्याचा वेढा असल्यामुळं थोडेसे त्यांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झालेली आहे, त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे। NDRFच्या टीम कुठे आता तैनात केलेल्या आहेत? NDRFच्या टीम ह्या जास्त करून विशेषतः नांदेडच्या परिसरामध्ये जिथं पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि जिथं पाण्याचा वेढा ज्या गावांना बसलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणावर पुलावरनं पाणी वाहत असल्यावर त्यांचा संपर्क तुटलेला आहे, अशा लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करतंय। NDRFची टीम करते, SDRFची टीम करते। दरडी संदर्भात अनेकदा आपल्याला घटना घडताना पाहायला मिळतात। कुठे अद्यापर्यंत कुठेही तशा पद्धतीची घटना घडलेली नाही। मात्र आम्ही क्लिअर पाटबंधारे विभागाला म्हणजे जलसंपदा विभागाला सांगितलेलं आहे, कारण बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस धरणं ओव्हरफ्लो होतात त्यावेळेस पूर नियंत्रण करण्याच्या करता धरणाचं पाणी पण तुम्ही कशा प्रकारे सोडतात त्याच्यावर पण पुराचं नियंत्रण आपल्याला करता येतं। आम्ही त्यांना अशा सूचना दिल्यात की प्रत्येक धरणावर कमीत कमी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाचा म्हणजे व्यक्ती ही तिथं 24 तास तुम्ही ठेवा, पाणी कसं सोडतात काय सोडतात। आणि जास्त करून आता दिवस उजाडलेला आहे, सकाळपासून जिथं पाण्याची पातळी वरनं धरणामध्ये फ्री कॅचमेंट एरियामधनं जिथं येवा मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे, समजा एखाद्या धरणामध्ये 1,00,000 क्युसेस येवा येत असेल तर त्या धरणाच्या गेटमधनं देखील तेवढंच पाणी आपल्याला सोडत राहावं लागतं आणि काही नद्यांना मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडतोय। आम्ही आत्ता माहिती घेतली, अलमट्टीने पण त्यांचं पाणी सोडलेलं आहे, कारण आपली कोयना असेल आपली कृष्णा असेल ह्या दोघांचा संगम होऊन ते पाणी अलमट्टीला तिथं जात असतं। अशा पद्धतीनं शेजारच्या राज्यांची पण मदत आपण त्या बाबतीमध्ये घेतो, कारण त्यांनी नाही पाणी सोडलं, पाण्याचा फुगवटा जर तसाच राहिला तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो। त्याच्यामुळे दोन्ही राज्यांच्या मध्ये अशा ठिकाणी जी परिस्थिती असेल तिथं समन्वय हा आपण साधतोय आणि त्यांनी पण सहकार्य हे दिलेलं आहे। आता महाबळेश्वरच्याही परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळं तिथली जी काही धरणं आहेत, कोयना सकट कोयना असेल, कन्हेर असेल, आपला ढोम असेल, ह्या सगळ्या धरणाच्या संदर्भामध्ये देखील आपण पाणी सोडलंय। इव्हन वीरमधनं मोठ्या प्रमाणावर पाणी त्या बाबतीमध्ये सोडलेलं आहे। मी काही कलेक्टरांशी बोललो तर पुण्यापुरतं बोलायचं झालं तर पुण्यामध्ये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। बीडमध्ये परिस्थिती मात्र परळी, माजलगाव ह्या भागामध्ये पाऊस जास्त पडलेला असल्यामुळं पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि ते सगळ्याच बाबतीमध्ये जिथं जिथं ही परिस्थिती राज्यात झालेली आहे तिथं सूचना देण्यात आलेल्या आहेत। काल पण मुख्यमंत्री महोदयांनी आढावा ह्याच्याबद्दलचा घेतलेला होता, आज पण आता कॅबिनेटच्या निमित्तानं तो आढावा घेतला जाईल। आम्ही सगळ्या
सगळ्या भागातल्या प्रशासनाशी संपर्क ठेवून आहोत. दादा, मुंबईमधलं तुम्ही सांगितलं की मिठी नदीची पातळीवर थोडी वाढत चालली. तर काय करणार नागरिकांना सगळ्यांना? नाही, नागरिकांना स्वतः गगराणींशी मी बोललो. गगराणी म्हणले की दादा आमचं तिथं लक्ष आहे, आम्ही तिथं दोन्ही बाजूच्या लोकांना अलर्ट केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जर शिफ्ट करावं लागलं तर सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याच्या बद्दलचं नियोजन पण त्यांचं आहे. क्लायमेट मिटिगेशन संदर्भात आपण कुठेतरी काम करत नाही असं वाटतं का? कारण हवामान बदल मोठ्या प्रमाणात मी आपल्याला सांगू का, दरवर्षी तुम्ही बघताय ह्याच्या आधी पण आता आपत्ती व्यवस्थापनाचं इथलं जे काही आपण व्यवस्था केलेली आहे ती इतकी अत्याधुनिक केलेली आहे. तीच गोष्ट मुंबई महानगरपालिकेची आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर आता सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हवामान खातं असेल किंवा वेगवेगळे ह्या विभागाशी संबंधित यंत्रणा असेल ते सगळेजण आपलं काम करतायत. मी आत्ता देखील त्यांच्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांनी पण सांगितलं दर 3 तासांनी आम्ही अपडेट देतोय. आत्ता पूर्ण इथल्या डिझास्टर मॅनेजमेंटचं आपल्या इथं जे स्क्रीन आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे देशाचा नकाशा तिथं तुम्हाला पण पाहायला मिळेल आणि कसं वारं येतंय, कसं ते फिरतंय, कसा तो पाऊस सर्व दूरपर्यंत आपल्या देशामध्ये पसरलेला आहे हे पण तिथं बघितलेलं आहे. देशाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार किंवा त्या राज्य सरकार सक्षम आहेत. आपण आपल्या राज्याचा विचार करून इथली परिस्थिती व्यवस्थितपणे कशी राहील आणि जे अडचणीत लोक आहेत, जे बाधित लोक आहेत त्यांना कशी मदत करता येईल याबद्दल पूर्णपणे सरकारी यंत्रणा कामामध्ये झोकून दिलेलं आहे. दादा, नांदेडमधली जी गावं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यातल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमचं संसार जे आहे ते उद्ध्वस्त झाले आहेत, सरकारने लवकरात लवकर निधी अरे बाबा, काल ऐका ना, अजून पाणी तिथलं कमी झालं नाही. त्याच्या संदर्भातलं पाणी कमी झाल्यानंतर आपण ताबडतोब पंचनामे सुरू करणार आहे. त्या संदर्भात आत्ता तातडीनं त्यांना जर त्यांचं धान्य वगैरे ओलं झालेलं असेल तर तिथल्या जेवणाची व्यवस्था, तिथं तातडीची जी काही आर्थिक मदत असते ती व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत. आत्ता वाजलेत 10:30, 1.5 तासांनीच कॅबिनेट आहे. अजून काही महत्त्वाच्या बाबी ज्यावेळेस संपूर्ण कॅबिनेटच्या पुढं हे सगळं सादर केलं जाईल त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजून काही त्याच्यातले निर्णय. एक मी सांगतो आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेला, आपण अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका. सगळीकडे बारकाईनं पोलीस यंत्रणेला, रेव्हेन्यूला, तिथल्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या यंत्रणेला किंवा नगरपालिकेच्या यंत्रणेला, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला, ह्या सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणांना आपण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि हे सगळेजण लक्ष ठेवून आहेत एवढं मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो.